आज मी वटसावित्री पौर्णिमेसाठी रेडी होते। आज मी तुमच्यासोबत सुंदर असा मेकअप लुक खूप टायमानंतर क्रिएट करते। आता मी लावलं आहे प्रायमर। माझ्या चेहऱ्यावर ऑइल बघताय, माझी स्किन सध्या खूप ऑइली मला वाटायला लागली आहे। त्याचं मी काय करू शकत नाही, पाणी जास्त पिऊ शकते। गरमीमुळे तर स्किन ऑइली होणं कंपल्सरी असतं। माझ्या स्किनचं तर तसंच काही आहे, जसं वातावरण बदलतं तशी माझी स्किन बदलते। तर प्रायमर मी आधी अप्लाय केलं आहे, त्याआधी मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून बसले होते, जे की मी फेस वॉश केला की ते कंपल्सरी असतं, म्हणून मग मी आधीच ते लावलेलं आणि आता डिरेक्टली तुमच्यासमोर मी प्रायमर लावलं। ठीक आहे, त्याच्यानंतर मला यूज करायचं आहे मेकअप सेटिंग स्प्रे। ठीक आहे, आधी मी वापरते, म्हणजे मी 2दा मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते मेकअप करताना। हे सुकू द्यायचं, नाहीतर लगेच एकावर एक धपधप गोष्टी अप्लाय नाही करायच्या। सॉफ्ट क्रीम अप्लाय करून घेतले आधी, की जेणेकरून माझा चेहरा चम करायला हवा। आता मी अप्लाय करते फेसेस कॅनडाचं फाउंडेशन। कसं लावणार, थोडं लावूनच मी डॅब करून घेते। इकडे थोडंसं, बाकीकडे थोडं मेन तर इथे। जितकं चेहऱ्याला तुम्ही गरजेचं समजता तितकंच मानेला लावणंही गरजेचं असतं। नेक मिस नाही करायचा। थोडं जास्त डॅब करते, म्हणजे अजून नॅचरल वाटेल, कारण मला जास्त प्रोडक्ट नाही ठेवायचं चेहऱ्यावर। पूर्ण नॅचरल स्किन माझी वाटायला हवी। बघताय, अप्लाय केल्यानंतर मी लावते पावडर नाही, मॅकचं फाउंडेशन विथ पावडर आहे। थोडंसं वरतून लावते, जेणेकरून आपलं जे आधीचे प्रोडक्ट आहे ते फिक्स राहणार। टायमानंतर मी व्हिडिओ बनवते ना मेकअपचा, थोडंसं डोळ्याला व्हिडिओ तुम्हाला जास्त क्लिअर वाटत असेल, कारण मी गेल्या 2 वर्षापासून आयफोनमध्ये शूट करते, त्याच्यामुळे क्लिअरिटी खूप छान येते, अगदी गोष्टी क्लिअर समजतात। ठीक आहे, थोडंसं ब्रशने एक्स्ट्रा वाटलं असेल तर काढून टाकते। खूप टायमानंतर मी असं कॉन्टोर करते। जेवणात बदल केल्यामुळे थोडे शार्प दिसायला लागले आणि करेन विषय की आपण काय खाल्ल्याने काय होतं आणि काय नाही खाल्ल्याने काय होऊ शकतं। तर जे पण आहे आदला बदल आपल्या दिसण्यामागचे, शरीरामागचे, आरोग्यामागचे, ते फक्त आणि फक्त पोटापासून सुरू होतात आणि पोटापासूनच संपतात। सो बारीक निरीक गोष्टी असतात, त्याचं जर आपण त्याकडे लक्ष दिलं, आपलं आयुष्य जे आहे ते खूप पटीने बदलतं। जीवन सुंदर आहे, पण ते जगण्यासाठीचे पण नियम आहे ते आपण विसरतो। कधी विसरण्यामागे कंटाळा आपल्याला कामी येतो, कधी आपण हलगर्जीपणा करतो, कधी स्वतःला ग्रँटेडच घेऊन टाकतो, स्वतःचं आयुष्य ग्रँटेड घेतो, स्वतःला ग्रँटेड घेऊन टाकतो आणि त्यामुळे आपण आपल्या खऱ्या संपत्तीकडे लक्ष देणं विसरतो। आणि जेव्हा खरंच टाईम येतो आणि आपल्याला कळतं की अरे, आपलं आरोग्य, आपलं शरीर ही किती मोठी देण आहे, ही किती मोठी संपत्ती आहे जी आपल्याकडे आहे, आणि आपण त्याची काळजी कशी नाही करत। आणि मग आपल्याला जेव्हा बितते तेव्हा आपले डोळे उघडतात आणि मग आपण त्याची काळजी करायला लागतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते। पण बेटर हेच ना की आपण टायमिंगवरच समजलो तर आपलं आयुष्यही सुंदर जाणार आणि मग आपल्यावर डिपेंड जे लोक आहेत त्यांचंही आयुष्य सुंदर राहणार। कारण कुठे ना कुठे ते आपल्यावर अवलंबून असतात। आपल्या लाईफमध्ये आपली फॅमिली आपल्यावर डिपेंड असते, आपलं मूल म्हणावं, आपला
जीवनसाथी म्हणावं, त्यांचं आयुष्य आपल्यावर असतं. आणि आपण जर का आपला स्वतःकडे हलगर्जीपणा केला तर कुठे ना कुठे ते पण सफर करणार आपल्याला घेऊन. त्याच्यामुळे आरोग्य ही खरी संपत्ती आहे. जर का सुखी जीवन जगायचं असेल तर त्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून जगातले कोणतेही काम असू दे, कितीही गरजेचं असू दे, पण शरीर निरोगी ठेवणं शरीरापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ह्या जगात काहीच असू शकत नाही. जेवढं मी तुम्हाला सांगतेय तर त्याच्यातले काही पर्सेंट तर मलाही समजायला पाहिजे. असं नाही आहे की मला खूप समजलंय मग तुम्हाला ज्ञान देते असं नाही. मला पण या गोष्टी समजायला हव्या. बऱ्याचदा होतं की माझंही दुर्लक्ष होऊन जातं स्वतःकडे. बऱ्याचदा असं होतं की आपण उद्यावर ढकलतो गोष्टी. उद्या ठीक आहे, उद्यापासून तो उद्या कधीच येत नाही. म्हणून बोललं गेलंय कल करे सो आज कर, आज करे सो अब. ते उगाच नाही बोललं गेलं. जे होणार ते आत्ता होणार. उद्याच्या भरोशावर काहीच नाही होणार. म्हणून आत्तापासून करायचंय, लगेच करायचंय. आणि आळस झटकला की सगळं होतं. तर ह्याच गोष्टी थोड्याशा मी पण मनावर घेऊन स्वतःकडे लक्ष देते. आणि मग जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो, स्वतःवर प्रेम करतो, जीवन खरंच आपल्याला सुंदर वाटायला लागतं. आणि मग जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आजूबाजूचे लोकही खुश असतात, जे आपल्यावर डिपेंड असतात, आणि त्यांनाही अल्टिमेटली त्यांचं लाईफ सुंदर वाटायला लागतं. गाईज, मला एक सांगा, मी आय शॅडोज अप्लाय करू की नको? लावते यार, मग घाई करते आता टाईम नको जायला. आय शॅडो लावते, बेस लावते, लावते आर्कवाला लावते थोडी. आता मी असं लावलंय खरं, पण मला भरपूर व्हावंच लागेल. ठीक आहे, कॉर्नरला थोडंसं डार्क ब्राऊनमध्ये, आणि थोडंसं डार्क काजल, थोडंसं डार्क शेड घेते. त्यानंतर मी थोडंसं ह्याच्यातून स्पार्कल पिक करणार. माझ्यामध्ये हा शेड जातो माझ्या ब्लाऊजला आणि लुकला घेऊन. थोडंसं स्पार्कल असं घेणार. आय बॉलच्या एक्झॅक्ट असं मिडलला वरती आय मिडवर लावणार. मग काय बस इथंच लावणार एवढंच. डन. काजळ लावणार. मस्कारा. लॅशेसना घेऊन मी खूप ब्लेस्ड आहे. म्हणजे मला लॅशची एवढी बेन आहे ना लॅशेसना घेऊन. सो मस्कारा अप्लाय केल्यानंतर ते अजूनच इन्हॅन्स होता. आता मी स्प्रे करते, सॉरी ब्लशर अप्लाय करते. मेकअप सेटिंग स्प्रे.
दादा इकडे या ना. हे काय आहे? हे पॅक करता येईल का? पॅक आहे डायरेक्ट बरं का. पॅक आहे. ते कसं काढायचं? नाही ना, बोल पण नाही करत. खेचून पावता. कसं खोलणार? बघू. नेकलेस घालून द्या बरं. लूज झालं का? पॅक करा. अजून पॅक कर. मंगळसूत्र. कसा नेकलेस? सुंदर. 20 मिनिट लागतील. मेकअप करता करता सगळं करता करता विसरूनच गेले की मी बोलत पण होते, कारण नॉर्मली मी मेकअप ट्युटोरियल जेव्हा शेअर करते तेव्हा व्हॉइस ओव्हर असतो. तर आता मला जस्ट फील झालं की अरे मी तुमच्याशी तर गप्पा मारत होते. सो गाईज हा आहे माझा फायनल लूक. तुम्ही बघताय मी पूर्णपणे सौभाग्यवती जसं रेडी होते मी तशी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही बघताय इयर कप्स म्हणजे सगळी ज्वेलरी मी वेअर केली आणि हा माझा फायनल लुक आहे. आणि मी या साडीच्या प्रेमात पडली. म्हणजे कधी कधी होतं ना की आपण एखादी साडी नेसतो आणि त्याच्यानंतर ती काढायचं आपल्याला मनच करत नाही. इतकं मी प्रेमात पडली या साडीच्या. म्हणजे जो लुक आहे आणि गाईज मी काय सांगू, माझ्याकडे वर्ड्स नाही या साडीसाठी. मी छान चमचम चमचम करते या साडी. आणि जे कॉम्बिनेशन आहे ब्लाऊज आणि साडीचं अप्रतिम जुळलेलं आहे. आणि हा आहे माझा फायनल लुक. आय होप तुम्हाला माझा लुक आवडला असेल. आणि मेकअप तर तसा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. सिम्पल सोबर आणि खूप कमी क्वांटिटीत मी सगळं अप्लाय केलं, पण खूप सुंदर असा भोर लुक आलेला आहे. तर थँक्यू गाईज.